तुम्हाला असं वाटत नाही का रे, की तुम्ही स्वतःला, तुमच्या आई-वडिलांना फसवतायत? हजारो रुपये भरून तुम्ही बॅचेस पर्चेस केल्या. पर्चेस केल्यानंतर काही दिवस लेक्चर अटेंड केले आणि त्यानंतर हळू तुम्ही हे लेक्चर करणं सोडतायत. रेग्युलर होमवर्क करत नाहीयेत. मग जर हेच तुम्हाला करायचं होतं, तर तुम्ही या बॅचेस कशाला पर्चेस केल्या किंवा तुम्ही या फील्डमध्ये का आलात? हा प्रश्न कधीतरी स्वतःला विचारा. तुमच्या आई-वडिलांनी काबाड कष्ट करून तुम्हाला पैसे देऊन एक अशा अपेक्षेनं तुमच्याकडे बघतायत, की आज ना उद्या माझा मुलगा अभ्यास करेल, त्याचं फायनल सिलेक्शन होईल, नोकरी लागेल, तर माझ्या आयुष्यभराचा तो काठी बनेल, म्हातारपणाची काठी बनेल आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांनाही फसवताय आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या आयुष्यातला चांगला वेळ वाया घालवतायत. ज्या वयामध्ये तुम्ही हे नाही तर दुसरं काही ना काहीतरी 100% काहीतरी चांगलं करू शकला असतात. आणि जर तुम्हाला हे करायचंच आहे, तर मग तुम्ही ह्या गोष्टी किंवा असा अप्रामाणिकपणा करून काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय? ठीक आहे, मान्य आहे तुम्ही बॅचेस पर्चेस केल्या, सुरुवातीला सोपा सिलेबस वाटायचा. पुढे महिना 2 महिन्यानंतर प्रत्येकाला थोडासा अभ्यासक्रम अवघड वाटायला लागतो. पण ठीक आहे ना, असा एक विद्यार्थी मला दाखवा, ज्याला अभ्यासक्रम जमत नाही. जर एक विद्यार्थी जो अभ्यासक्रम बॅच पूर्ण करतो, जर एखाद्याने बॅच पूर्ण केली, ठीक आहे ना, मला समजत नाही ना, मी ते लेक्चर 1 वेळेस नाही, 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बघेल आणि जोपर्यंत मला समजत नाही, तोपर्यंत मी हे लेक्चर अटेंड करत राहील आणि त्यानंतर होमवर्क प्रामाणिकपणे करेल. असं जर ही प्रोसेस कुठल्याही विद्यार्थ्याने पूर्ण केली, तर मी गॅरंटीने सांगतो, की हा न्यूनगंड तुमच्यामध्ये कधीच तयार नाही होणार. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही हे करू शकता. तुमच्यामध्ये हे सर्व करण्याचं पोटेन्शियल आहेच. म्हणूनच तर तुम्ही या फील्डमध्ये आलात ना रे. आणि जर तुम्ही या फील्डमध्ये येऊन तुम्ही पोटेन्शियल असूनही जर एक असंच करताय, असं कॅज्युअल बिहेवियरने तुम्ही वागताय, तर मी म्हणेल तुम्ही कंप्लीटली कर्मदरिद्री आहात आणि तुम्ही स्वतःला आणि मायबापांना फसवतायत. बाकी योग्य वे दाखवणं, एक मोठा भाऊ म्हणून सांगणं हे माझं काम आहे, की तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणं ॲज अ मेंटर म्हणून, ॲज अ मोठा भाऊ म्हणून ही माझी मी नैतिक जबाबदारी समजतो. बाकी शेवटी निर्णय तुमचा. एक्स्पेक्ट करतो, की उद्यापासून हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला लागताल, रेग्युलर लेक्चर अटेंड करताल, होमवर्क करताल. कारण परत एकदा सांगतो तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे, पण तुम्ही हे वाया घालवताय आणि तुमच्या आयुष्यातला वेळ जर वाया घालवायचा नसेल, तर लवकरात लवकर ज्या गोष्टी तुम्ही सुरुवात केली होती, त्याचा शेवट करा आणि सिलेक्शन घेतल्याशिवाय कुठल्याही क्लासला, कुठल्याही टीचरला सोडू नका. एवढंच म्हणेल. धन्यवाद.